नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. माझ्याकडे आता मला भेटायला दोन शिक्षक आले. शिक्षक म्हणजे पूर्वी ते सर जे आहेत पापडे सर, ते एकेकाळी मुख्याध्यापक होते आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे एक शिक्षक आहेत, गायकर नाव आहे, ते देखील शिक्षक होते. तर सांगायचं असं की विघ्नहर दलित सर्वांगीण विकास मंडळ म्हणून एक संस्था आहे जुन्नर तालुक्यातली आणि यांच्या 3 ठिकाणी शाळा होत्या. त्यापैकी येडगावला एक शाळा आहे, दुसरी शाळा खामगावला आहे आणि अजून एक शाळा होती जिथं आपण उभं आहे या सितेवाडी गावामध्ये. आणि त्या शाळेचं नाव होतं शीतळेश्वर विद्यामंदिर सितेवाडी. तर हीच त्या शाळेचं हे आहे. आणि ती शाळा कुठं आहे ते मी तुम्हाला दाखवते. ते समोर घर वाटतंय का, ते घर दाखवा. ही जे समोरचं जे घर दिसतंय ती एकेकाळी म्हणजे 2010 या 1997 पासून ना 1995-96 पासून शाळा चालू होती. 95 ते 2010 पर्यंत या ठिकाणी शाळा होती. आज ती 2010 पासून शाळा अस्तित्वात नाहीये आणि ते जागी घर आहे. शीतळेश्वर विद्यामंदिर सितेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या शाळेमध्ये मी सन 2002 पासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मला या शाळेचे जे सचिव होते डी वामन सर, जे आज हयात नाहीत, त्यांनी मला या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामास ठेवलेले होते. 2002 ते 2010 पर्यंत तुम्ही मुख्याध्यापक होतो. तुम्ही? आम्ही 2004 ते 2007 या कालावधीत सहशिक्षक म्हणून शीतळेश्वर विद्यालय सितेवाडी या ठिकाणी विद्यामंदिर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आणि किती मुलं शिकायची, कितीपर्यंत शाळा होती ही जी दिसते? ही शाळा त्यावेळेस आता 8वी ते 10वी हे 3 वर्ग या ठिकाणी चालत होते. आणि किती शिक्षक शिकवत होते या मुलांना? या ठिकाणी एकूण 5 शिक्षक शिकवत होते. तुम्ही? माझी मिसेस हो, पापडे सर, आणि एक शिरतर आणि एक भालेराव सर म्हणून असे आम्ही 5 जण होतो. आणि त्याच्यामध्ये एक शिपाई लक्ष्मण भोर 2010 पर्यंत. 2010 पर्यंत अनुदानित होतं की विना अनुदानित होतं. पगार किती मिळायचा? पगार 0. आम्ही पदरचं पेट्रोल टाकून येडगाव पासून इथपर्यंत दररोज 40-75 किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवर करायचो. त्यावेळेस का अपेक्षेने का आज नाही उद्या काहीतरी होईल म्हणून कामाला हो अनुदान हो या अपेक्षेने. तुम्ही? मी सुद्धा सायकलवर साहेब वर्षभर या ठिकाणी प्रवास केलेला आहे की आज ना उद्या आपलं काम होईल. जुन्नरवरून सायकलवरून प्रवास केलेला आहे. अक्षरशः गणेश खिंडीतून प्रवास करायचा, सायकल अक्षरशः खांद्यावर उचलून मी घेऊन जायचो साहेब. आता ते दिवस आठवले तर रडायला येतं, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमधून गरिबीतून जात असताना संस्थेने आमची अशा पद्धतीने फसवणूक केली की आम्हाला त्यावेळेला सांगितलं गेलं की आता शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पट कमी पडतोय आणि शाळा आपल्याला बंद करायची असं आम्हाला तोंडी सांगितलं. तुम्ही काही आता येऊ नका अशा पद्धतीने आम्हाला सांगून आम्हाला घरी पाठवलं गेलं. कायम करू मुलं नसल्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा आता आपण शाळा चालवण्यास थोडंसं अडचण येते, तेव्हा आपण शाळा बंद करतोय आणि या हिशोबाने तुम्ही आता थांबा. तर आम्ही त्यांना म्हटलो की बुवा आम्हाला मग तुमच्या कुठल्या तरी दुसऱ्या शाखांमध्ये मर्ज करा किंवा घ्या, कुठेतरी आमचं काम करा, आमच्या कामाची कुठेतरी आम्हाला पावती द्या. परंतु आमचं काम केलं गेलं नाही. नंतर 2010 साली ही शाळा बंद झाली. तेव्हापासून शाळा बंदच आहे. शाळा तेव्हापासून बंदच आहे. आज 2026 पर्यंत शाळा बंदच आहे. त्या ठिकाणी शाळेच्या इमारत बघा तुम्ही पाहिजे तर घर पाहू शकता. 2010 पासून बंद आहे. हो. आणि तुम्ही सगळे शिक्षक घरी गेले? आम्ही सगळे घरी गेलो. आणि त्याच्यानंतर काय झालं आम्हाला माहित नाही, पण आज आम्ही माहितीच्या अधिकारातून जी माहिती मागवली त्याच्यातून आम्हाला असं दृष्टीस आलं की या ठिकाणी शाळाच हयात नाहीये, इमारतच हयात नाहीये. तर मग त्या ठिकाणचे जे शिक्षक या ठिकाणी मी माहिती मागवली त्याच्यामध्ये असं दिसतंय की येडगावच्या शाळेमध्ये 2 शिक्षक समायोजित केलेले आहेत आणि खामगावच्या शाळेमध्ये 2 शिक्षक समायोजित केलेले आहेत. मग हा प्रकार कोणता? 2010 नंतर ही शाळा बंद अवस्थेत होती, आज तागायतपर्यंत 2026 पर्यंत. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये संस्थेने काही शिक्षकांची आमच्या पाठीमागं नेमणूक केली आणि शाळा चालू आहे असं कागदोपत्री दाखवून त्यांच्या ज्या अनुदानित शाळा आहे येडगाव आणि खामगाव या ठिकाणी, त्या ठिकाणी 2-2 शिक्षक त्या ठिकाणी मर्ज केले आणि त्यांना आज पगार पण चालू आहे, त्यांना फरक पण निघालेला आहे. आणि तुम्ही आम्हाला खास सांगितलंय की दूध का दूध पाणी का पाणी ही शाळा आहे
की हो. घर आहे हे दाखवण्यासाठी हो, आपण गेलो. तर आपण तिथं जाऊया का जरा जवळ? चला जाऊया आपण. इथं काय होतं तुम्ही ज्यावेळी आता आपण जिथून चाललोय तिथं हे पूर्ण शाळेचं ग्राउंड होतं, मैदान होतं मुलांना खेळण्यासाठी 2010 पर्यंत 2010 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही समोर जर पाहिलं जे पडकं घर दिसतंय त्या ठिकाणी शाळेचं ऑफिस होतं आणि बाजूचं जे घर दिसतंय त्या ठिकाणी वर्ग खोल्या होत्या. तर ही अशी परिस्थिती आहे आणि ही संस्थेने शासनाची आणि आमची अतिशय म्हणजे वाईट दृष्ट्या 2010 नंतर शाळा बंदच अवस्थेत. आमच्या नंतर जे शिक्षक भरले ते कुठल्या आधारावर भरले याची सुद्धा आम्हाला संस्थेने माहिती देणं गरजेचं आहे. किती शिक्षक भरले या शाळेच्या नावाखाली? आता आम्ही गेल्यानंतर साधारणपणे 4 शिक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि ते शिक्षक आज पगार पण घेत आहेत शासनाचा. आणि म्हणजे त्यांना दाखवले असं की हे म्हणजे ही शाळा चालू आहे अजून बी? हो, आजही शाळा चालू आहे असंच दाखवलेलं आहे. फसवणूक केली आणि आता प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता का या ठिकाणी शाळेच्या इमारतीचं काय रूपांतर झालेलं आहे. मगाशी मुख्याध्यापक म्हणजे माझे मुख्याध्यापक पापडे सरांनी सांगितलं की 2019ला एक हे आलाय आदेश आहे शिक्षण यांचा अधिकाऱ्यांचा. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे का 2019 पर्यंत ही शाळा चालू आहे आणि या शाळेत शिकणारे 4 शिक्षकांची इथं बदली करायची. ते 4 शिक्षक इथं कार्यरत होते. काय होतं त्याच्यापैकी आमच्या बरोबर फक्त 2 शिक्षक कार्यरत होते, एक शिरतर सर म्हणून आणि एक भालेराव सर म्हणून. बाकीचे जे 2 शिक्षक आहेत ते 3 आमच्या नंतर त्यांची नेमणूक केलेली आहे. परंतु ती नेमणूक कुठल्या बेसवर केली? जर आम्ही या शाळेमध्ये कुठल्या नेमणूक झालीच होती का इथं? आमच्या नंतर होते का ते नव्हते. 3 शिक्षक सुरुवातीचे नव्हते, त्याच्यापैकी 2 शिक्षक आमच्या बरोबर काम करत होते. पण त्यांना घेतलं ठीक आहे, पण जे बाकीचे 3 बोगस दाखवले आणि आज ते पगार घेत आहेत. अच्छा, ही तुमचं हे जे दिसतंय हे शाळेचं हे ऑफिस होतं. हा, ऐका ना, इथं आम्हाला अशी माहिती मिळाली. दादा ऐका ना 1 मिनिट प्लीज, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बरं का, तुमच्या परवानगीने आम्ही येतो इथं. मला सांगा, इथं शाळा आहे असं आम्हाला माहिती कळाली म्हणून आम्ही इथं आलो होतो. ही शाळा आहे का? नाही, हे घर आहे सुरुवातीची. हे धरा ना हातामध्ये प्लीज. ही शाळा कधीपासून म्हणजे नाहीये इथं? घर कधीपासून आहे? 13-14 वर्ष हे हातात धरा ना सर. निघाले जरा मी बाहेर चालले. तुम्ही मालक आहे काय घराचे? हो. 14 वर्षापासून इथं शाळा नाहीये. अगोदर काय होतं? अगोदर शाळा होती काही? सांगा पहिली होते ना शाळा इथे. एवढंच सांगा. 14 वर्षापासून इथं तुम्ही राहताय तुमच्या घरात. हो. म्हणजे ते म्हणतात की 14 वर्षापूर्वी इथं शाळा होती, पण 14 वर्षापूर्वी हो साहेब झाले ना आता 2011 ते 24-25 झाले ना. पण 2010 पर्यंत मग इथं 2019 साली शाळा दाखवण्यात आली आणि इथं शिक्षक शिकवतात असं सांगण्यात आलं, म्हणून आम्ही खातरजमा 2019 साली शाळा होती का इथं चालू? म्हणजे संस्थेने शासनाची दिशाभूल निश्चितपणाने या ठिकाणी असं निदर्शनात येत आहे संदीप भाऊ आपल्याला की या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली आहे. आता आपला जो उद्देश होता पापटे सर, तर तुम्ही म्हणाले की आपण प्रत्यक्ष स्पॉटला येऊ आणि ते दाखवूया. इथं पण काय मला काय शाळा वगैरे? ही शाळा साहेब माझ्या हाताने या शाळेचं बांधकाम झालेले, रात्र जागून आम्ही इमारत बांधलेली ही. त्यावेळी डीडी वामन सर हयात होते. आता याची अवस्था अशी झाल्यामुळे ते जरा समजून येत नाही हा विषय. तुम्ही स्वतःहून बांधकाम केलं? स्वतःहून म्हणजे आता त्या कामगारांबरोबर आता कामाला मी त्यांच्या हाताखाली काम केले अशी परिस्थिती आहे. आणि एवढे कष्ट करून ते गेले, आमची दिशाभूल केली, त्याचं वाईट वाटतंय साहेब, बाकी काही नाही. रात्रीचे आम्ही या ठिकाणी पाणी मारलेले या भिंतींना मी इमारतीच्या. आता काय करता तुम्ही व्यवसाय? आता मजुरी करतो. काय करणार शेवटी? मुख्याध्यापक मजुरी करतो. काय करणार शेवटी? नाईलाज आहे साहेब. शिक्षक काय करता तुम्ही? मजुरी करतोय आता सध्या शेतीमध्ये. नाईलाज नाही काही. कोणाची शेती? तुमची स्वतःची? नाही, दुसऱ्याची वाट्यानी करतो अर्धालीनं. गाव कोणतं तुमचं? माझं गाव प्रॉपर ब्राह्मणवाडा आणि मी राहिला आता नारंगावला. त्या ठिकाणी दुसऱ्याची शेती करून गुजराण चालू आहे माझी सध्या. आता वय किती आहे तुमचं? आता माझं 50 वय आहे. तुमचं किती? 56 वर्ष.
आयुष्य वाया संपलं. गेलं. वाया आमचं झालेलं वाया आमचं साहेब. घालवले संस्थेने आमचं म्हणून आयुष्य साहेब वाया आम्ही तुम्हाला या घालवलंय. ठिकाणी हे की सगळं निदर्शनास आमची- आणण्यासाठी आणलेले आहे. आमची बाकी जी काय नाही. फसवणूक झालेली आहे आम्हाला त्याविषयी न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या संस्थेची यासाठी चौकशी लागलीच पाहिजे. संस्था चालक कोण आहेत ज्यांनी हे या केलंय? ठिकाणी आता आम्ही ज्या वेळेस आम्हाला ज्यांनी आता अपॉइंटमेंट ज्यांनी हे जे बोगस कारभार केला त्याची नाव का सांगत नाही आपण? या संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष जे आहेत ते आहेत सन्माननीय गणपतरावजी फुलवडे साहेब, आणि त्यावेळी आता जे हयात नाहीत सचिव म्हणून डी डी वामन सर होते. आता संस्थेचा काय हाल आहे हे आम्हाला माहीत नाही. म्हणजे फुलवडे आणि वामन यांनी ही सगळी 420 गिरी हो. केली असं तुम्हाला म्हणायचं असं का? 100% निश्चितपणानं. कारण संस्थेशिवाय ह्या शिक्षकांचा पगार चालू झालेला नाही. कुठंतरी या संस्थेचा आधार आहेच आहे ना त्यांना. आता काय मग कसं वाटतंय तुमच्या जीवाची तळमळ? तळमळ म्हणजे आता काय, आता जीव द्यावा असं वाटतंय, दुसरं काहीच करावं असं वाटत नाही. जर ज्यांनी काहीच काम केलं नाही, ज्या संस्थेसाठी आम्ही रात्रीचा दिवस करून पोरं गोळा करून या ठिकाणी गोळा केली, त्यांना शिकवलं आणि संस्थेने आम्हाला सांगितलं की आता शाळा चालत नाही, तुम्ही घरी मगाशी जावा. म्हणत होता एक शिपाई देखील होता, तो खूप काम करायचा, त्याचा बी असे अन्याय केला, काय सांगाल? साहेब त्याचं जर माहिती जर द्यायची म्हटलं तर डोळ्यात अक्षरशः पाणी येईल. एका बाईनं ज्यावेळेस मुलं इथं एक हॉस्टेल म्हणून होतं, ह्या हॉस्टेलमध्ये कमीत कमी 15 ते 20 मुलं राहत होती आणि त्यांना सकाळ संध्याकाळ भाकरी करणारा हा आमचा शिपाई होता. आणि इथं 1 रुपया पगार नव्हता सर आम्हाला त्यावेळेस. आम्ही फुकट कामं करत होतो. पदरचं पेट्रोल टाकून मी येडगाव ते शेतेवाडी हा प्रवास करत होतो. मिसेस त्यावेळेस ज्यावेळेस जॉईन झाली त्यावेळेस माझी मिसेस 8 महिन्यांची गरोदर होती आणि ह्या अवस्थेमध्ये मी खड्ड्यातून प्रवास करत होतो. फक्त आज नाही तर उद्या माझं चांगलं होईल या अपेक्षेने, परंतु आमच्या आयुष्याची या संस्थेने अक्षरशः माती केलेली आहे आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे. आणि तो जर न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाट केल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यातून खूप पाणी येते तुमच्या. नाही आता रडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही साहेब. काय करायचं आम्ही? त्यावेळेस आम्ही संस्थेला 2-2 लाख रुपये भरलेले. संस्थेने आम्हाला सांगितलं, आम्ही संस्थेच्या घरी गेलो पैसे मागायला, ते पैसेसुद्धा आम्हाला आजपर्यंत ते परत केलेले नाही. संस्था कुठे, आम्ही किती पत्र व्यवहार केले, त्या पत्र व्यवहाराला गणपत फुलवडे ज्यांचं नाव घेतात ते नेते तेच का? हो तेच. आणि डी डी वामन सर म्हणून जे की हयात जे आज हयात नाहीत.